चाणक्य चौक आदर्श कॉलनी येथील माजी सभापती मीनाताई चोपडा यांच्या पाठपुराव्यातून आणि आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झालाय। विकासाच्या गाड्याला जो वेग आलाय तो टिकून ठेवण्याचे काम नागरिकांच्या हातात। आमदार संग्राम जगताप, आपला देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। या कार्यकाळात शहर विकासासाठी एवढा मोठा निधी कधी मिळाला नव्हता। मंजूर करून आणलेली विकास कामे अंतिम टप्प्यात आली आहेत। काही राजकीय स्वयंघोषित पुढारी या कामांवर टीका करत आहेत, तर त्यांचे कामच असते विरोध करणे आणि टीका करणे, काल्पनिक चित्र उभं करून बोलत राहणे, तरच ते लोकांना आकर्षित करू शकतात। पण तशी परिस्थिती आता राहिली नाही। आता नगरकर हुशार झालेले आहेत। मी महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या निवडणुका लढवल्या आहेत। ज्यांना समाजामध्ये किंमत नाही त्यांना जास्त महत्त्व दिले जात नाही। महाराष्ट्रात असे वाचाळलेले लोक आहेत, त्यांच्याकडे जनता मनोरंजनाने पाहत असतात। शहरातील कॉलनीपासून ते डीपी रस्त्यांपर्यंत काँक्रीटीकरणाच्या कामासाठी निधी आणलाय। उपनगरातील बहुतांश रस्त्यांची कामे राज्य शासनाच्या निधीतून पूर्ण देखील झाली आहेत। काही कामे करायची बाकी आहेत, ते देखील मंजूर आहेत। मध्यवर्ती शहरातील रस्त्यांची कामे सुरू असून जनतेला अडचण निर्माण झाली आहे, परंतु कामे करीत असताना ठेकेदाराला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे। आता एकदा काम केल्यानंतर पुन्हा ते करण्याची गरज भासणार नाही। थोड्याच दिवस त्रास सहन करावा लागेल, पण कायम स्वरूपाची प्रश्न मार्गी लागतील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केले। चाणक्य चौक आदर्श कॉलनी येथे माजी सभापती मीनाताई चोपडा यांच्या पाठपुराव्यातून व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ गुरुवर्य राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते संपन्न झालाय। यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी महापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा, प्रकाश भागनगरे, डॉक्टर बलराज पाटील, सी अशोक पितळे, अभय कांकरिया, संजय ताथेड, राजू शेटिया, बाळू धाडीवाल, संजू गुंदेचा, किशोर डागा, सावन गुगळे, संदीप शिंगवी, डॉक्टर अजय देशमुख, प्रतीक पाचपुते, विशाल दाभाडे, दिनेश भंडारी, गौरव जवर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुरुवर्य राजाभाऊ कोठारी म्हणाले की पावसाळ्यात जशा भुईछत्र्या उगवत असतात आणि जात असतात, त्यामुळे विरोधकांकडे लक्ष न देता शहर विकासाची कामे मार्गी लावावी। आमदार संग्राम जगताप यांनी विकासाचा रथ सुरू केलाय, त्या रथाचा वेग मंदावता कामा नये। शहरामध्ये रस्त्यांची कामे सुरू आहे, त्याचा त्रास आपल्याला होत आहे, तो त्रास काही दिवस सहन करायचा आहे। त्यामुळे खेड्याची ओळख पुसून महानगराची ओळख निर्माण होणार आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या दूरदृष्टीमुळे शहर बदलत असून त्या विकास कामांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे ते यावेळी म्हणाले। सी अशोक पितळे म्हणाले की आम्ही लहान असताना शहरांमध्ये कुठलेही काम नव्हते, मात्र आमदार संग्राम जगताप यांनी पुढील 50 वर्षांचे काम केले आहे। एवढी मोठी कामे करणे हे 25 वर्ष काम करण्यालाही जमलं नाही। तुम्ही प्रस्ताव तयार करण्यापासून ते मंजुरी मिळवत कामे केली आहेत। आमदार संग्राम जगताप यांची शहर विकासासाठी असणारी टीम देखील चांगली आहे। ठेकेदार प्रशासनाने देखील उत्कृष्ट दर्जाची कामे करून घ्यावी, कारण या कामाच्या पाठीमागे आमदार संग्राम जगताप यांचे नाव जोडलेले आहे, असे ते म्हणाले। शहरात चांगले काम करणारी नगरसेवकांची टीम आहे, त्या माध्यमातून नागरिकही समाधानी असून विकास कामांवर बोलू लागली आहेत, ते ऐकायला मिळत असून विकसित नगर निर्माण होत आहे, ही भावना निर्माण झाली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका होणार असल्याने चुकांच्या संख्या देखील वाढल्या आहेत। आता कार्यक्रमाला दिसायला लागले आहे। हे लोक 5 वर्ष गायब असतात, त्यांचे समाजामध्ये योगदान काय आहे हे नागरिकांनाही देखील लक्षात ठेवले पाहिजे। आपल्याला 5 वर्ष सेवा देण्याचे काम कोणी केले, विकासात्मक काम कोण करतं हे लक्षात ठेवले पाहिजे। सेवा देणारी मंडळी निवडून दिली पाहिजे। शहरात विकास कामे सुरू आहेत, जर वेगळ्या विचाराचे लोक आले तर शहर विकास थांबला जाईल, यासाठी अशा लोकांना बाजूलाच ठेवले पाहिजेत। विकासाच्या गाड्याला जो वेग आहे तो टिकून ठेवण्याचे काम नागरिकांच्या हातात आहे। आपल्याला थेट विमानतळापर्यंत आपला विकास घेऊन जायचा आहे, अशी भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली। आदर्श कॉलनीतील दोन्ही रस्ता काँक्रीटीकरणाची कामे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून पूर्ण होत आहेत। या दोन्ही रस्त्यांना कुंदन कांकरिया व राजेंद्र मुनोत पथमार्ग असे नामकरण करायचे आहे। अनेक दिवसांपासून रस्त्याची कामे प्रलंबित होती, ते आता मार्गी लागत आहे। त्यामुळे
कॉलनीतील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मत माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी व्यक्त केले. कॉलनीमध्ये खूप दिवसाचा प्रलंबित प्रश्न हा जर रस्त्याचा होता. गेल्या 6-7 वर्षापासून रस्ता झालेला नव्हता, पण संग्राम भाई यांच्याकडे मागणी केली असता 60 लाख रुपयाचा रस्ता, हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता खोदून त्यांनी आपल्याला या कॉलनीकरता दिलेलं आहे. त्याकरता मी सर्व कॉलनीवासियांच्या, आमच्या सर्व नगरवासियांच्या, नगरसेवकांच्या वतीने मी त्याचे आभार मानतो, अभिनंदन करतो. नगर शहरामध्ये वेळोवेळी सर्व चांगले दर्जेदार रस्ते आणि दर्जेदार कामं संग्राम भाईच्या माध्यमातून होत आहेत. नगर शहर सुधरत आहे, याचीच ही नांदी आहे. मी भाईंना धन्यवाद देतो आणि एक तर असं सांगू इच्छितो की हा जो रस्ता आहे, मला कुंदन भाऊ कालसुद्धा नाही सांगितलं, पण आमच्या सर्वांची इच्छा आहे आपण या रस्त्यांना कुंदन भाऊ कांकरे मार्ग असं नाव द्यायचं आपण ठरवलेलं आहे. त्यामुळे आपण त्याचा प्रोग्राम आपण चांगला करूया. जो रस्ता आहे त्याला त्या राजेंद्र मुलत जे आपल्या सहकारी होतं, आपल्या कॉलनीचे 2 खंदे समर्थक आपले जे दोस्त होते त्यांचं नूतन निधन झालं. त्यामुळे या दोघं रस्त्यांना आपण त्यांचं नाव द्यायचं निश्चित केलेलं आहे सर्वांच्या संमतीने. असं मी हे करतो. संग्राम भाईंचे आभार मानतो ठिकाणी आपण ते दिले. धन्यवाद. अंतर्गत रस्ता कॉन्क्रीट करण्याचा कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात आला. त्या कार्यक्रमाकरता आपल्या सर्वांना संजू मामा चोपडा यांनी आपल्याला निमंत्रण दिलं. त्याचा उद्घाटन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या नगरमध्ये अध्यात्म आणि धर्म याच्या बाबतीमध्ये सातत्य घेऊन काम करणारे त्यांच्या हस्ते याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आणि सध्या त्यांचं वास्तव्य देखील आपल्याच कॉलनीमध्ये आमचे गुरुवर्य सन्मान्य आदरणीय राजाभाऊ कोठारी महाराज, त्याचप्रमाणे या नगरीचे उपमहापौर गणेशरावजी भोसले साहेब, त्याचप्रमाणे गवळी समाजाचे अध्यक्ष व आपल्या प्रभागाचे लाडके नगरसेवक सन्मान्य प्रकाशरावजी बागानगरे साहेब, उपस्थित सर्व आपल्या कॉलनीतील मान्यवर मंडळी. राजाभाऊ, काही महिन्यांपूर्वीच विधानसभेची निवडणूक ही पार पडलेली होती आणि निवडणूक पार पडल्यानंतर किंवा निवडणुकीच्या पार पडण्याच्या काही महिने अगोदर पितळे साहेबांनी मनोगत व्यक्त केलं होतं काही ठिकाणी की किती निधी आला. आता थोडं ते सुशिक्षित आहेत, सुशिक्षित म्हणण्यापेक्षा ते डिग्री त्यांची जी आहे ती CA ची आहे. मग आकडेवारी कापडे साहेब, आता तुम्ही किती जरी व्यवहार करण्यातले पैसे कमवत असले तरी ती आकडेवारी आपल्यापेक्षा जास्त ती पितळे साहेबांना थोडी ज्ञात असते. आणि त्यामुळे त्यांनी नगरचे जे काही मंजूर असणारे प्रकल्प आहेत, जे आज ते मंजूर असणारे प्रकल्प हे जे गव्हर्नमेंटचे पोर्टल असतात, मग ते कलेक्टर ऑफिसचं पोर्टल असेल, महाराष्ट्र शासनाचं पोर्टल असेल किंवा जिल्हा परिषद असतात, महानगरपालिका असतात, तिथं त्या पोर्टलवरती ही माहिती उपलब्ध असते कुठल्या शासनाकडून निधी उपलब्ध झालेला आहे. आणि त्यामुळं त्यांनी देखील पितळे साहेबांनी त्याची मला वाटतं निवडणुकीचे काही महिने अगोदर त्याची वाच्यता केली की एवढा मोठा निधी म्हणजे 700-800 कोटी रुपयाचा निधी हा नगरला आजपर्यंत इतिहासामध्ये म्हणजे 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण या 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज एवढा मोठा निधी आपल्याला नगरच्या इतिहासामध्ये आपल्याला कधी आजपर्यंत आला नव्हता, तेवढा निधी आला असं त्यांनी काही वक्तव्य केलं. त्यांना काही आमच्या राजकीय मंडळीने संपर्क केला, त्यांना सांगितलं तुम्ही फारच त्यांच्या आहारी गेलेत, फारच तुम्ही काही वेगळंच काय सांगताय, असा निधी आणाय तर कुठं गेला आम्हाला तर काही दिसत नाही. पण आज शेवटी राजकीय लोक जे असतात ते त्यांचं काम असतं विरोध करणं, काहीतरी काल्पनिक चित्र उभा करणं आणि ते उभा केलेल्या चित्रावर सातत्य बोलत राहणं. कारण की बोलत राहिलं तरच लोकांना काय त्याच्याकडे अट्रॅक्शन होतं. पण तशी आता परिस्थिती राहिलेली नाही. सगळे लोक हुशार झालेत, इंटरनेटचं माध्यम झालेलं आहे. त्यामुळे त्या लोकांना मी पाहतो की आता एकदा नाही तर 3 निवडणुका आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या नगर शहरामध्ये केल्या. त्याच्या अगोदर महानगरपालिका 2 वेळाला केल्या, एक लोकसभा केली, म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडणुका केल्या. पण या सगळ्या निवडणुकीच्या प्रवासामध्ये आपण पाहतो ते बोलणारे लोक आहेत, त्यांना तुम्हाला सांगतो की कुठल्याही प्रकारे समाजामध्ये किंमत नसल्या कारणानं त्याला लोकांनी कधी फार त्याला प्रतिसाद दिला नाही. महाराष्ट्रामध्ये काही असे वाचाळवीर आहेत, लोक त्यांचंही पाहतात ऐकतात, पण ते एक मनोरंजन म्हणून पाहतात. त्याकडे फार काही पाहत नाही. लोकांना वाटतं त्याला 2-3 तास झाले व्यवसाय चालू असतो, पण थोडं मनोरंजन म्हणून काहीतरी लोक पाहत असतात, त्याचा आनंद घेतात. पण त्याच्या मताच्या भानगडीत काही लोक पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण सगळेजण पाहतोय की केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज शहराच्या बाबतीमध्ये आज अगदी गल्लीबोळापासून आम्ही
संजू शेठ मोठे रस्ते चालू करण्याच्या अगोदर बरेचसे उपनगर असतील, केडगावसारखं उपनगर असेल, मध्यवर्ती शहरातला परिसर असेल, पाईपलाईन रोडचा परिसर असेल, नागापूर बोलेगावचा परिसर असेल, तुम्ही कुठल्याही भागात गेले तर अंतर्गत जिथे लोकवस्ती तयार झाली, म्हणजे गल्लीबोळ असू, 3 मीटरचा रस्ता असू, 5 मीटरचा रस्ता असू, हे आवश्यक आपण त्या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण आपण केलं, अंतर्गत रस्ते केले. आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की आता आपल्याला बाहेरसुद्धा रस्त्याला फिरायचं म्हटलं तर त्यासुद्धा रस्त्यांची आता कामं बऱ्यापैकी आता आपल्याला पूर्णत्वाकडे चाललेले पाहायला मिळतात. अजून बरेच रस्ते गुंडाच्या सुरू व्हायचे आहेत, अजून सुरू पण झालेले नाहीत. कारण आपल्याला एकाच वेळेला सगळं करणं म्हणजे सगळं शहर ठप्प होतं. तुम्ही तरी फार फिरत नसता, पण दैनंदिन प्रवासामध्ये आता मागचे 1.5-2 महिने झाले फक्त आम्ही सध्या फिरणं नाही आहे, पण त्याच्या अगोदरपर्यंत किंवा आता जून महिन्यानंतरसुद्धा आमचं आता फिरणं त्या झपाट्याने सुरू होईल. आणि सुरू झाल्यानंतर आम्हाला फार त्याच्यामध्ये गैरसोय होत असते. त्यामुळे आम्हीसुद्धा सांगितलं की आता थोडं व्यवस्थित सिस्टमॅटिकरित्या आपण ते करू. मध्यवर्ती शहरामध्ये माणिक चौकामध्ये असे लोक माझ्याकडे आले, राजाभाऊ ते मला म्हटले की आता आम्हाला हे इथं रोज काम सुरू होतं आहे, रोज सुरू झालं का इथं काहीतरी निघतं. अरे म्हटलं तर ते 60-60 वर्षापूर्वीच्या ड्रेनेज लाईन आणि पाण्याची लाईन आणि ते एकदाच मोठ्या लाईन करायचं आणि ते एकदाच मोठ्या केल्या तर पुन्हा आपल्याला त्याला कॉन्क्रीट झाल्यानंतर खोदण्याची आवश्यकता पडणार नाही. आता आपला पूर्वीचा इतिहास आपल्याला माहिती आहे की तेच कामं, त्याच गटारी, त्याच पाण्याच्या लाईन, त्या ड्रेनेज लाईन हे सगळं वारंवार चालू होतं. पण कुठंतरी आम्ही सगळ्या मंडळींनी प्लॅनिंग केलं. प्लॅनिंगमध्ये आम्ही ठरवलं की एकदा रस्ता केला तर परत खोदावं लागला नाही पाहिजे, परत त्याला कुठेही 10 वर्ष कुठेही त्याची गैरसोय झाली नाही पाहिजे, अशा प्रकारचं नियोजन करायचं. आता 2-5% होतं, कधी कधी त्याला आम्ही तोडावं लागतं, काही खराब होतात कारण की ते रेडीमिक्स जो कॉन्क्रीट येतं त्या कॉन्क्रीटमध्ये कधी कधी काही प्रमाणामध्ये कमी जास्त काही वेळेस होतं. ते राजाभाऊ आम्हाला परत आम्ही काय करायचं जिथं आम्हाला वाटत नाही की बरोबर झाला, तिथं काहीतरी क्वालिटीचा आम्हाला जर डिफरन्स वाटला तर आम्ही ते काढायला लावतो, पण ते परत त्याच्याकडून करून देखील घेतो. काही वेळेला कधी ड्रेनेज लेवल टाकली पण कॉन्क्रीटच्या वेळेला रोलिंग करताना ती खालीवर होती, ते पाणी पुढं जात नाही, तेवढा पट्टा परत फोडावा लागतो. ते चेंबर उघडून ते लेवल करून होतं. कारण टेक्निकल टीम जेवढी नगर महानगरपालिकेची आहे तेवढे आपल्या प्रभागाचे नगरसेवक सुद्धा तुम्हाला सांगतो की टेक्निकलरित्या गणेश भोसले साहेबासारखा माणूससुद्धा टेक्निकल फार प्रचंड हुशार. आणि ती हुशारी कशाला, ते इंजिनियर नाही, आम्ही कोणी इंजिनियर नाही. आपल्याकडे महानगरपालिकेमध्ये ते पॉल बुद्धे इंजिनियर आहेत, ते बाळासाहेब पवार इंजिनियर आहेत, स्वतः म्हणजे डिग्रीचे इंजिनियर. तर आता हे लोक सगळे नगरपालिका असल्यापासून काम करत आले, त्यामुळे यांच्या या सगळ्या कामाच्या अनुभवामधून ते हुशार झालेले आहेत. आणि त्यामुळं ते सगळी काम करणारी टीम आपल्याकडे असल्यामुळं आज शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम आणि या कामाच्या माध्यमातून होत असणारा विकास हा नागरिकांना कुठेतरी समाधान या ठिकाणी मिळवून देण्याकरता आज आपल्याला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती, ते प्रत्येकाच्या मुखातून देखील आपल्याला ते शब्द ऐकायला मिळतात की आता नगर एक चांगल्या दृष्टिकोनातून एक विकसित नगर म्हणून आज उदयास येतं आहे. अशा प्रकारची जनभावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. पण आता आपण पाहिलं काही दिवसांपूर्वीच आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं ओबीसीच्या आरक्षणामुळे तो निकाल प्रलंबित होता, स्थगिती होती आणि कोर्टाने सांगितलं आता निवडणुका घ्या, निवडणुका होतील, निवडणूक आयोग किंवा शासन त्याच्यामध्ये योग्य ते निर्णय डिक्लेअर करेल. पण आता इच्छुकांची जी संख्या, आता मला दैनंदिन रोज दुःखद घटना घडत असताना काही आम्ही ठिकाणी आता जातो, अजून तर काय तर जाणं येणं नाही, पण दुःखद घटनेमध्ये सध्या जाणं येणं आहे. तर पितळे साहेब आम्ही जेव्हा अंत्यविधीला जातो आता इच्छुकांचे चेहरे तिथं अंत्यविधीत दिसायला लागले. ते लोक आता मी परवासुद्धा आनंद ऋषीला होतो, रात्री जवळपास 12 वाजेपर्यंत आनंद ऋषीला होतो आणि त्याच्या 4 दिवस अगोदर देखील रात्री त्या दिवशी मी बाळूशेठला माहिती तिथं सायदीपला होतो, रात्री जवळपास 12 वाजता 2 वाजेपर्यंत तिथंसुद्धा ती इच्छुकांची गर्दी दिसायला लागली. तर त्याचं कारण आहे की ते निवडणूक आल्यावर त्यांना लोकांना सुखादुःखामध्ये जायचं आठवतं. पण हे लोक 5-5 वर्ष तुम्हाला सांगतो कुठं कोणाला आपला चेहरा दाखवत नाही, आपला सहभाग नोंदवत नाही, आपलं योगदान त्यांचं कुठल्याही समाजामध्ये योगदान नसतं. हरकत नाही, उद्या प्रत्येकाच्या विरोधामध्ये मतं असतात, माझ्या विरोधात असतील, चोपडाजींच्या असतील, भागनगरचे असतील, भोसलेचे असतील. पण आपण या सगळ्या विषय लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या 5 वर्ष सर्व्हिस सेवा ही आपल्याला कोण देतं आणि विकासात्मक काम कोण करतं याच्यावर आपण बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. थोडं प्लस मायनस कधी कधी आमच्याकडे होत असतं, पण त्याचं प्लस मायनस जरी झालं तर काम होत नाही असं होत नाही, हे मात्र आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. परवा देखील ज्या दिवशी प्रचंड मंगळवारच्या दिवशी बाळूशेठ पाऊस झाला, त्याला फडीसाजनला समोर जे झाड पडलं, रस्ता बंद झाला, त्यावेळेला मी मुंबईमध्ये होतो. केडगावला एक पुलावरती गाडी अडकली, आम्हाला फोन आला. स्वतः आम्ही तुम्हाला सांगतो जवळपास 15 JCB शहरामध्ये उपलब्ध केले. ज्या ज्या ठिकाणी काय आला असेल तिथं आम्ही ते सगळं काढण्याचं काम केलं. आता माझी तर कुठली निवडणूक नाही, आता 4-5 वर्षांनी निवडणूक व्हायची आहेत.
पण आपण जनतेच्या सगळ्या प्रश्नाकरता बांधील आहोत. रुबीमध्ये जे जवळपास आम्ही 27 दिवस होतो, तर 100पेक्षा जास्त बिल कमी करण्याचं काम देखील आम्ही त्या प्रसंगामध्ये देखील तिथं नगरच्या जिल्ह्यातल्या भूमीतल्या लोकांचे केले. म्हणजे हे सातत्य ठेवलं, काम करत गेलो. आणि त्या दिवशी बडी साहेबांसमोर झाड पडलं. मी गणेश भोसले साहेबांना चोपडाजी फोन केला की म्हटलं तुम्ही तिथं जा, ते झाड काढून घ्या आणि ती ताबडतोब आपली पाऊस थांबल्यानंतर रहदारी कशी सुरळीत होईल याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला. ते स्वतः त्या ठिकाणी पावसात उभं राहिले. फक्त त्यांना सांगितलं की तारा वगैरे असतील या कधी काही होतं घटना घडती तर लक्ष ठेवा. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की काही काही वेळेला आपलं लक्ष नसतं आणि त्यातून काही वेळा अनुचित प्रकार देखील आपल्यावरती ओढवला जातो. तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये ही सेवा देणारी मंडळी आपण या निवडणुकीमध्ये विचार केला पाहिजे. त्यामुळं आपण सातत्य ठेवणारे लोक या निवडणुकीमध्ये दिले पाहिजेत. कारण की जो विकासाचा गाडा आता पुढं चालला आहे त्याला जर काही वेगळ्या विचाराचे लोक आले तर त्या लोकांचा इंटरेस्ट कशात असतो मी काय तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. त्याच्यावरच लक्ष ठेवून काम करणारे लोक त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे अशी लोक आता जी बाजूला पडलेली आहेत त्यांना बाजूलाच आपल्याला ठेवावं लागेल. नाहीतर तुम्हाला सांगतो या सगळ्या संस्थेमध्ये ते उन्माद घातल्याशिवाय राहणार नाही आणि जनतेच्या पैशाचा किंवा शासनाकडून येणाऱ्या पैशाचा योग्य विनिमय हा होणार नाही याची खात्रीन खबरदारी घ्या. नगर शहर काय फार मोठं मुंबईसारखं 1 कोटी लोकसंख्येचं शहर नाही. संबंध सगळ्याच्या सगळ्या बरोबर आहेत. सगळे येतात. तुम्ही कार्यक्रम असता सुखदुःख असतात प्रत्येकाला. यांच्या विरोधात कोण असेल त्यालाही पत्रिका देतात, माझ्या विरोधात कोण असेल त्यालाही पत्रिका देतात, यांच्या विरोधात कोण त्यालाही पत्रिका देतात. पण निवडणुकीला मात्र अष्टविनायक यात्रा आपल्याला करायची नाही. एकच आपला कुठेतरी विशाल गणपती आपला आहे त्या पद्धतीने आपली दिशा ठरवायची आणि ते जर केलं तरच आपल्याला तुम्हाला सांगतो हा विकासाचा गाडा जो सुरू झालेला आहे, सुरू म्हणजे त्याला वेग जो आला आहे, सुरू आपण बऱ्याच वर्षापूर्वी केला पण आता जी त्याला गती चांगली मिळाली, समृद्धी महामार्गासारखी आणि मुंबई पुणे एक्सप्रेससारखी जी गती मिळाली तर ती टिकून ठेवण्याचं काम ते आमच्या नाही तर तुमच्या हातामध्ये मताच्या माध्यमातून आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून आहे. ती संस्था त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या रीतीने पुढे घेऊन जावी लागेल. इच्छुक बरेच असतात, ते येत राहतील, जात राहतील. ती काय आजची नाही, लोकशाहीमधली ती परंपरा आहे, ती होत राहणार आहे. पण हा गाडा ज्या वेगानं कॉन्क्रीट हायवेवरती आपण जो उतरवला आहे तर तो आता आपल्याला आपल्या नगरच्या फक्त कॉन्क्रीट रोडपर्यंत नाही तर आपल्याला आमचं संकल्पना आहे, आमचा संकल्प आहे की तो कॉन्क्रीट हा चोपडा मामा आपल्याला नगरच्या रस्त्यापासून तो कॉन्क्रीट जे सुरू झालं आहे ते विमानतळाच्या जो रनवे असतो त्या कॉन्क्रीटपर्यंत आपल्या येण्याचं काम आपल्याला करायचं आहे. त्यामुळे त्या दिशेनं आपल्यासाठी जायचं, तीच भूमिका आणि ती भावना आपण ठेवावी अशी एक आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती, आग्रहाची विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. आपल्या आदर्श कॉलनीमध्ये रस्त्याच्या भूमिपूजनानिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. आत्ताच आमदार साहेबांनी सांगितलं की पावसाळ्यात भूछत्र्या उगवतच असतात. अगदी खरं आहे. मात्र विकासाचा जो रथ आपण आमदार साहेबांनी दूरदृष्टीनं सुरू केला आहे त्या रथाचा वेग मंदावता कामा नये आणि तो तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण आपल्या परीनं योग्य त्या पद्धतीचे उमेदवार निवडून देऊ की जे एकमेकांच्या हातात हात घालून या नगर शहराच्या विकासाकरिता रात्रंदिवस झटत राहतील. आणि गेली 8-9 महिने जवळपास वर्षभर अहमदनगर शहर सगळीकडं खोदलेलं आहे, अहिल्यानगर शहर सगळीकडं खोदलेलं आहे कारण रस्त्याची कामं चालू आहे. ज्याप्रमाणे मूल जन्माला येतं त्यावेळेला आईला ज्या प्रसव वेदना होतात, कळा येत असतात, त्याच प्रकारच्या कळा या नगर शहराला नवीन रूप देताना आपल्या सर्वांना सहन करायचे आहे. जर काही काळ आपण हे सहन केलं तर निश्चितपणे एक चांगलं असं शहर ज्याला एक मोठं खेडं म्हणून आजपर्यंत संबोधलं जात होतं या मोठ्या खेड्याचं रूपांतर खऱ्या अर्थानं शहरामध्ये होईल यात कुठलीही शंका नाही. आमदार साहेबांच्या या दूरदृष्टीमुळे आज नगर शहराचं रूप बदलत चाललं आहे. काही काळ आपल्याला त्रास सहन करावाच लागणार आहे कारण नवीन जे काही घडत असतं तेव्हा घर्षण होत असतं आणि त्या घर्षणामध्ये उष्णता निर्माण होत असते. त्यामुळे थोडीशी झळ, थोडीशी धग आपण सर्वांनी सहन करू या नगर शहराच्या विकासामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमानिमित्त आमदार साहेब व त्यांचे सर्व सहकारी या इथे उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. जय शंकर. कॉलनीच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा पुढचा टप्पा चालू होतो. आज आपलं भाग्य आहे की आपले सर्वांचे लाडके आमदार संग्रामभैया जगताप यांच्या उपस्थितीमध्ये या कामाची सुरुवात होते. गुरु महाराजांचाही आशीर्वाद आपल्याला मिळाला आहे. चोपडाजींनी
संग्राम भाईंच्या नेतृत्वात. आमदार साहेबांनी थोडंसं त्यांच्या बोलण्यामध्ये निधी त्याचे हिशोब सगळे, आणि मी अक्षरशः संग्राम भैयांना कुठल्याही प्रकारचा संपर्क न साधता माझ्या वेगळ्या माहितीतून, म्हणजे जे ऑफिशियल रेकॉर्ड आहे त्याच्यातनं ही सगळी माहिती काढली होती. मला एकच आनंद आज काय होतो आहे की आम्ही ज्यावेळेस वाढलो कॉलेजमध्ये वगैरे होतो त्यावेळेसचं नगर आणि त्याच्यानंतरचं 50 वर्ष एका व्यक्तीचंच नाव, त्याच्यानंतर काहीच झालं नाही. आज मित्रांनो, आज या शहराचं पूर्ण रूप पालटून जात आहे. आमदारांनी गेल्या 5 वर्षामध्ये त्यांचं पहिलं वर्ष तर पहिली टर्म तर विरोधी बाकांवरच गेली, काहीच करता आलं नाही. त्याच्यानंतरही आधीचे जे 2-2.5 वर्ष होते त्याच्यामध्ये कोविडमध्ये गेली. मग नंतर जे काही मुंबईला जे काही बदल झाले राजकीय त्याच्यात झाले, आणि उरलेल्या या वर्ष 1.5 वर्षामध्ये इतकी कामं करणं, इतक्या प्रकारचे प्रस्ताव शासनाला देणं, त्याची मंजुरी करणं, त्याचा पाठपुरावा करणं, हे चांगल्या भल्याला 25-25 वर्षात सुद्धा जमत नाही. ते त्यांनी वर्ष 1.5 वर्षामध्ये केलं आहे. आमदार साहेब संग्राम भैया, तुमची ही आजची टीम ही आमचं वैभव आहे, आमचं भूषण आहे. गणेश भोसले, चोपडाचे, भागानगरीचे सगळे आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही बिंदास राहा. तुमची जी कोणती टीम असेल त्या टीमच्या सोबत आम्ही सर्व कॉलनीतले लोक, आमचे जे काही नातेवाईक मित्रमंडळी ती सर्व लोक तुमच्या सोबतच राहतील. तुम्हाला आता जास्ती बोलण्याची, तुम्ही काय करताय हे सांगण्याची सुद्धा जरूर नाही. संपूर्ण नगर शहराने आता हे डोळ्यांनी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि याच्यातनं फक्त आता जे ठेकेदार आहेत त्यांना एक नम्र मी आवाहन करू इच्छितो की या कामाच्या मागं संग्राम भैयांचं नाव जोडलेलं आहे. त्याच्यामुळं एकदम चांगल्या पद्धतीने काम करा की जेणेकरून पुढची 50, 60, 70 वर्ष की यार संग्राम भैयानंतर ही कामं झालीच नाही, असा एक वेगळा आशावाद या नगर शहरामध्ये निर्माण करावा. धन्यवाद. धन्यवाद. खूप मोठं धावतं अवलोकन दिलं आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांनी सर्व धावता आलेख आपल्यासमोर मांडला. बाकी या रस्त्याविषयी सगळी माहिती आता चोपडा साहेबांनी आणि यांच्या पितळे साहेबांच्या निवेदनातून आलेलीच आहे. आपण सर्वजण इथं आलात आणि भैयांचं आपल्या कॉलनीचे तसे ऋणानुबंध आहेत, ते इथले रहिवासी पण राहिलेले आहेत. आणि स्वर्गीय आमदार आपले माननीय श्री अरुण काका जगताप यांचा कायम स्नेह आपल्या कॉलनीशी राहिलेला आहे. कुणी जरी काही जरी अगदी कुठल्याही स्वरूपाचं काम घेऊन गेलं तर तो तिथनं मोकळा आलेला नाही, त्याचं काम झालेलंच आहे. हे सगळे आपले एकमेकांशी असलेले प्रेमाचे आणि ऋणानुबंधाचे जे काही संबंध आहेत याचा विचार करता आम्ही आमदार साहेबांना आश्वस्त करतो की तुम्ही दिलेल्या या सर्व सुविधांची आम्ही सुद्धा चांगली जपणूक करू, ठेवू तुमचा, आणि लक्षात ठेवू की ह्या चांगल्या चाललेल्या प्रगतीला आम्ही सुद्धा साक्षीदार राहणार आहोत. तरी आपण सर्व आलात आणि या उद्घाटन समारंभ या भूषण वाढवलं. माननीय राजाभाऊ यांचे पण मी धन्यवाद देतो. त्यांच्या आध्यात्मिक वाणीने आज सर्वांना सकाळी अतिशय सुंदर बोल ऐकायला मिळालं आणि आपण सर्व आलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे धन्यवाद मानतो. गणेश भोसले साहेब, संजय चोपडाजी आणि भागानगरच्या तिघही सक्षम नगरसेवक आहेत. कोणालाही फोन केला, काही अडचण आली तर ती रिझॉल्व्ह झाल्याशिवाय राहत नाही, याची मला फार आनंद आहे. आज मी सगळ्यांसोबत सांगू इच्छितो, हक्काचे लोक जे म्हणता येईल ते खरंच हक्काचे लोक आहेत आणि असेच पुढे आपले कार्यरत राहू आणि नवीन पिढीला असाच आदर्श घडू ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आत्ताचा हा छोटकानी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.